श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। पहा, सध्या नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपण दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा करत असतो। तर या नवरात्रीमध्ये आपण घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या घरामध्ये घट बसवत असतो आणि अखंड दिवा सुद्धा आपण लावत असतो। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण भरपूर पूजा करत असतो, सेवा सुद्धा करत असतो, त्याचबरोबर उपाय सुद्धा करत असतो। त्याचप्रमाणे आपल्या घरातले जे देव असतात तर ते सुद्धा आपण घटी बसवत असतो। तर असे हे जे घट आहे तर ते केव्हा उठवायचे आणि घट उठवत असताना त्याला कोणता नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे, त्याचप्रमाणे आपण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये उपवास करत असतो। तर तो उपवास जो आहे तर तो केव्हा सोडायचा आहे। आता काही जण उठता बसता उपवास करतात तर काही जण 9 दिवसांचे उपवास करत असतात। तर हा नवरात्रीचा उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे, त्याचप्रमाणे घटाला कडाकणी जी असते तर ती कधी बांधायची आहे, देव हे आपल्याला कधी हलवायचे आहेत आणि अखंड दिवा जो आहे तर तो आपल्याला कधी उचलायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। त्याचबरोबर काही ज्या चुका आहेत तर त्या सुद्धा आपल्याला आवर्जून या टाळायच्या आहेत, याबद्दलची सुद्धा माहिती तुमच्यासोबत मी आजच्याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर बघा, आता काय करायचं आहे। आता सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की घट हे कधी उठवायचे आहेत। तर घट हे 9व्या दिवशी उठवले जातात, काही ठिकाणी 10व्या दिवशी उठवले जातात। आता तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या परंपरेनुसार तुम्हाला ते त्याप्रमाणे करायचं आहे। तुमच्याकडे जर 9व्या दिवशी देव उठवले जात असतील किंवा 10व्या दिवशी जर तुम्ही देव उठवत असाल किंवा काही ठिकाणी 9व्या दिवशी उठवले जातात तर काही ठिकाणी 10व्या दिवशी उठवले जातात, तर तुम्हाला 9व्या दिवशी घटाचं विसर्जन हे करायचं नाहीये। 10व्या दिवशी आपल्या घरामध्ये दसऱ्याची पूजा झाल्यानंतर त्या घटाचं विसर्जन हे आपल्याला करायचं असतं। म्हणजे दसऱ्याच्या दिवशी जर तुमच्याकडे अशी पद्धत असेल की दसऱ्याच्या दिवशी जर तुम्ही घट हलवत असाल आणि त्या दिवशी जर विसर्जन केलं जात असेल तर त्यानुसार सुद्धा तुम्ही घट हे उठवू शकता। घटामध्ये जे पाणी असेल तर ते पाणी तुम्हाला घट हलवल्यानंतर पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण शिंपडायचं आहे। त्यानंतर उरलेले जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना घालायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक स्वच्छ लाल कपडा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला जी घटामध्ये आपण सुपारी आणि जो पैसा टाकलेला असतो तर तो पैसा जो आहे आणि ती जी सुपारी आहे तर ती तुम्हाला त्या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे। यानंतर घटाच्या वरचा जो नारळ असतो तर तो नारळ तुम्हाला फोडायचा नाहीये। बऱ्याच वेळेला आपण काय करत असतो, जो देवी देवतांना आपण नारळ ठेवत असतो तर तो जो नारळ आहे तर तो फोडून त्याचा आपण गोड पदार्थ वगैरे बनवत असतो, पण हा नारळ तुम्हाला अजिबात चुकून सुद्धा फोडायचा नाहीये। कारण हा जो नारळ आहे तर तो आपण वरती एक देवीचं प्रतीक म्हणून ठेवलेलं असतं आणि देवीला आपल्याला तोडायचं किंवा फोडायचं हे नसतं आणि त्यामुळेच हा नारळ तुम्हाला अजिबात फोडायचा नाहीये। एखाद्या ठिकाणी तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो खड्डा काढून त्या ठिकाणी तुम्हाला तो गाडायचा आहे आणि त्या नारळाचं एक झाड तयार होईल। तर मग असं तुम्ही नारळ जो आहे तर ते तुम्ही तुमच्या घराशेजारी सुद्धा तुम्ही गाडू शकता किंवा लावू शकता किंवा एखाद्या मंदिरासमोर सुद्धा जाऊन तुम्ही हा नारळ त्या जमिनीमध्ये गाडू शकता। तर याप्रमाणे तुम्हाला नारळ जो आहे तर तो गाडायचा आहे। आता जर तुम्हाला गाडणं शक्य नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हा नारळ विसर्जित करायचा आहे, पण हा नारळ तुम्हाला चुकून सुद्धा फोडायचा नाहीये। बरोबर तुम्हाला घट उठवण्याच्या आधी एकदा तरी तुम्हाला पूर्णावरणाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। आता हा नैवेद्य तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला दाखवला तरीही चालेल। त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एखाद्या गोडाचा पदार्थ बनवायचा आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही बासुंदी बनवू शकता किंवा शिरा बनवू शकता, कोणत्याही प्रकारचा तुम्हाला गोडाचा नैवेद्य हा बनवायचा आहे आणि त्याचा नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा आहे। तर आता ज्या वेळेला तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात तर त्या नैवेद्यामध्ये तुम्हाला लिंबू, कांदा, लसूण याचा समावेश अजिबात करायचा नाहीये। तर अशा पद्धतीने तुम्हाला घटाला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कांदा लिंबूचा समावेश हा करायचा नाही। आता पहा, जर तुम्ही उपवास करत असाल तर तो तुम्हाला 9व्या दिवशी सोडायचा आहे, म्हणजे 23 ऑक्टोबरला तुम्हाला हा उपवास सकाळी सोडायचा आहे। त्या दिवशी सोमवार आहे। ज्या लोकांनी पहिला आणि शेवटचा दिवसचा उपवास केला असेल म्हणजे उठता बसता ज्यांनी उपवास केलेला असेल तर अशा लोकांनी अष्टमीला उपवास करायचा आहे आणि रविवारच्या दिवशी म्हणजे तुम्हाला हा उपवास चालू करायचा आहे आणि तो तुम्हाला सोमवारच्या दिवशी म्हणजे नवमीला तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे। पण जर तुम्ही 9 दिवसांचा उपवास करत असाल तर तो उपवास तुम्हाला नवमीच्या दिवशी सकाळी सोडायचा आहे, सोमवारी। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपवास तुमचा नवरात्रीचा सोडायचा आहे।
त्याचबरोबर तुम्हाला घट हलवण्याच्या आधी घटाला कडाकणी बांधायची असते, गव्हाचं पीठ मळायचं असतं, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं साखर किंवा साखरेची पावडर करून तुम्हाला घालायची असते किंवा तुम्ही गूळ पण घालू शकता। ज्या पद्धतीने तुमच्याकडे कडकणी बनवली जाते त्या पद्धतीने तुम्हाला कडकण्या बनवायच्या असतात आणि या कडकण्या तुम्हाला घटाला तुमच्या बांधायच्या असतात। आता ही जी कडकणी आहे तर ती तुम्ही सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला बांधली तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला घटाला कडकण्या या बांधायच्या आहेत। आता बरेच जण ही कडाकणी ज्या वेळेला बनवत असतात तर त्यामध्ये सौभाग्य अलंकार सुद्धा बनवत असतात। तर अशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही सौभाग्य अलंकार बनवून देवीला अर्पण करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला कडाकणी ही घटावरती बांधायची आहे। आता ही जी कडाकणी आहे तर ती ज्या वेळेला आपण काढतो तर तेव्हा तो सर्वजण प्रसाद म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। यानंतर बघा, नवरात्रीमध्ये ज्या बऱ्याच घरांमध्ये देव घटी बसवलेले असतात, घरामध्ये फक्त देवी काही जण घटामध्ये बसवतात तर काही जण बाकीचे सर्व देव सुद्धा घटी बसवतात। तर काही ठिकाणी फक्त देवी बसवल्या जातात आणि बाकीचे देव हे घटीमध्ये बसवले जात नाहीत। तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे। तर हे देव जे आहेत तर ते तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी हलवायचे आहेत, म्हणजे मंगळवारी 24 ऑक्टोबरच्या दिवशी तुम्हाला, त्या दिवशी दसरा आहे तर त्या दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला देवांना हलवायचं आहे। देवाला तुम्हाला स्वच्छ अंघोळ घालायचे आहे, तुम्हाला तुमचं देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक गोष्ट सुद्धा तुम्हाला आवर्जून करायची आहे, तुम्हाला या दिवशी देवघरामध्ये तुमच्या नवीन वस्त्र आणायचं आहे आणि ह्या नवीन वस्त्रावरती तुम्ही देव जे घरी बसवलेले आहेत, घटी बसवलेले आहेत तर ते देव तुम्हाला स्वच्छ केल्यानंतर देवांना सर्वप्रथम तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आणि देवांना अभिषेक घातल्यानंतर तुम्हाला नवीन वस्त्रावरती तुम्हाला देवांची स्थापना करायची असते। तर पंचामृताने तुम्हाला देवांना स्नान घालायचं असतं आणि मग त्यानंतर तुम्हाला देवांची पूजाही करायची असते। तर अशा पद्धतीने तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी हे तुमचे देव हलवायचे असतात। आणि नवरात्रीमध्ये आपण जो अखंड दिवा लावत असतो तर हा अखंड दिवा तुम्हाला कधी उचलायचा आहे, तर हा अखंड दिवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही घट हे नवमीला उठवत असाल किंवा जर तुम्ही 10व्या दिवशी दशमीच्या दिवशी तुम्ही जर उठवत असाल, हलवत असाल तर या दिवशी तुम्हाला दिवा जो आहे तर तो तुम्हाला उचलायचा आहे। किंवा तुमच्या घरामध्ये घट जर समजा तुम्ही 10व्या दिवशी हलवत असाल तर 10व्या दिवशी तुम्हाला हा दिवा विझवायचा असतो। पण आता हा दिवा विझवताना तुम्हाला काय करायचं आहे, तर स्वतःहून तुम्ही फुंकर मारून किंवा हाताने हा दिवा तुम्हाला अजिबात चुकून सुद्धा विझवायचा नाहीये। जेव्हा हा दिवा स्वतःहून शांत होईल तेव्हाच तुम्हाला तो विझू द्यायचा आहे। पण हा दिवा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे, तुम्हाला त्याची पूजा करायची आहे। त्यानंतर दिव्याची जर तुम्हाला समजा अडचण होत असेल तुमच्या देवघरामध्ये तर मग हा दिवा तुम्ही इतर ठिकाणी ठेवला तरी सुद्धा चालेल, पण दिवा जो आहे तर तो तुम्हाला चुकून सुद्धा स्वतःहून विझवायचा नाहीये किंवा त्याला तुम्ही फुंकर मारायचे नाहीये। दिव्याला तुम्हाला स्वतःहून शांत होऊ द्यायचं आहे आणि यानंतर जेव्हा दिवा शांत होईल तर तेव्हा तुम्हाला दिवा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। तसेच आपल्याला या सर्व गोष्टी करत असताना काही चुका सुद्धा ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत। त्या म्हणजे अशा की आपल्याला हा उपवास सोडत असताना, नवरात्रीचा उपवास सोडत असताना, मग तुम्ही तो 9 दिवसाचा सोडत असाल किंवा मग तुम्ही उठता बसताचा जो तुम्ही सोडत असाल तर त्या दिवशी तुम्हाला कांदा, लसूण किंवा भाताचं सेवन हे करायचं नाही आहे। जसं की तामसिक पदार्थ जे असतात तर त्याचं सुद्धा तुम्हाला सेवन करायचं नाही आहे। लिंबाचं सेवन तुम्हाला करायचं नाही आहे, वांग्याची भाजी तुम्हाला खायची नाही आहे, भोपळ्याची भाजी असेल किंवा भोपळ्याचे इतर पदार्थ असतील तर त्याचं सुद्धा तुम्हाला सेवन हे उपवास सोडताना अजिबात करायचं नाहीये। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अखंड दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या तोंडाने फुकायचा नाहीये किंवा तो विझवायचा नाहीये। तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जो घटावरती नारळ ठेवलेला आहे तर तो नारळ तुम्हाला फोडून त्याचा प्रसाद वाटायचा नाहीये किंवा तो बनवायचा नाहीये। नारळ जो आहे तर तो तुम्हाला जमिनीमध्ये गाडायचा आहे किंवा तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तुम्हाला त्याचं झाड हे बनवायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या मंदिराच्या बाहेर सुद्धा जाऊन हा नारळ फोडून तिथे नारळ गाढून तुम्ही तिथे तो झाड त्याचं उगवू शकता। त्याचप्रमाणे आपण जो घट बसवलेला आहे तर ते घट जो आहे तर तो आपल्याला इकडे तिकडे कुठेही फेकून द्यायचा नाहीये। घटामधील जी माती आहे तर ती तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या अडगळीच्या वस्तू ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ही माती ठेवून द्यायची आहे। तर ही माती तुम्हाला जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही ती वापरू शकता। आणि आपण जे धान्य पेरलेलं आहे तर ते धान्य सुद्धा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे। त्यानंतरच्या ज्या माळी आहेत ज्या आपण 9 दिवस सडवलेल्या आहेत तर त्या माळी सुद्धा तुम्हाला विसर्जन करायच्या आहेत किंवा त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून पाळायच्या आहेत आणि ज्या चुका तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।